गोलंदाजी करतो लखन कावडे. हरिओम दोन भाऊ मैदानामध्ये, रोहित सिंग आणि हरिओम सिंग दोन भाऊ मैदानामध्ये. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये दोन एक मित्र मैदानामध्ये आले होते. आता येतात दोघे भाऊ. गोलंदाजी करतो लखन कावडे. मॅन फ्रॉम फाईट. 3 षटकाचा सामना. पाहूया कोण खेळतोय मेगा फायनल. विक्ट्री बॉईज की फ्रेंड्स 11. त्वरित सामना चालू करायचा आहे. हरिओम या रायझिंग स्टार चषकासाठी ज्या मान्यवरांनी स्पॉन्सर केलं त्या सर्व मान्यवरांचं रायझिंग स्टार बॉईज कडून हार्दिक हार्दिक स्वागत. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक. लखन कावडे गोलंदाजी करतोय. संदेश प्लीज थोडं साईड. संदेश प्लीज. पुढचा चेंडू. सामन्याला सुरुवात होती सेमीफायनलच्या. पाहूया कोण फायनल मध्ये दाखवला. हा चेंडू हलक्या हाताने खेळवला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. कव्हर पॉइंट मधून चेंडू एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न. सुरेखाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बुरनकर याचं 2 धावा. धावसंख्येमध्ये 2 ने भर होतीये. धावसंख्या खातं खोलतोय 2 ने. धावसंख्या होतीये 2 फ्रेंड्स 11 संघाची. किती धावा या 3 षटकामध्ये लक्ष ठेवता येतं विक्ट्री बॉईज संघासमोर. पुढचा चेंडू लखन कावड्याचा. काय खेळतोय तो गोलंदाज फलंदाज हरिओम. पुढे उभारण्याचा प्रयत्न सफल होता. चेंडू जातो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण होतीये. काय क्षेत्ररक्षण सजवलंय कर्णधार याने. तीन धावा. पुढचा चेंडू लखन कावड्याचा. रोहित याच्यासाठी. पाहूया रोहित याच्यासाठी. सुरेख पद्धतीने चेंडू कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळला. एकदा पूर्ण होते. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा समाधान मानलं लागतं. धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वरती. षटक मात्र मैदानामध्ये पहिलं. आजच्या दिवसाचा सेमीफायनलचा थरार मैदानामध्ये रायझिंग स्टार चषकामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ. पुढचा चेंडू लखन याचा. खेळवलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये 2 ने भर होती. धावसंख्या जाऊन पोचती होती 6 वरती. षटक मात्र मैदानामध्ये पहिलं. काय फलंदाजी आहे. मूर्त लहान आणि कीर्त महान. नजाकत दाखवतो या ठिकाणी. काय स्ट्रोक खेळतोय तो हरिओम. पुढचा चेंडू लखन कावड्यांचा. सोरेखाचा गोलंदाज. फिरकीचा जादूगर गोलंदाजी. पुढचा चेंडू. सोरेखा चेंडू तितका जोरदार पहाड. चेंडू येतो सीमारेषा दरम्यान. डी झोन क्षेत्रात 2 धावा. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. काय गोलंदाजी. सुरेख फलंदाजी करतो या ठिकाणी हरिओम. पुढचा चेंडू. चेंडू द्यायचा आहे त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्सने. त्वरित पहिलं षटक मार्गस्थ. नवीन चेंडू द्यायचा आहे त्या ठिकाणी. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोचते 8 वरती. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा 1 धाव असे खेळतोय तो हरिओम.
हाँ बोल बा. सुरेखाशी गोलंदाजी या ठिकाणी लखन गावडेच्याकडून तितकीच चांगली फलंदाजी. काय ती फलंदाजी करतोय तो हरिओम. पूर्णपणे ग्राउंड वरती खेळतोय. कव्हर बाउंड्रीच्या दिशेने जास्त खेळण्याचा प्रयत्न. फुलटाचा चेंडू तितकाच स्वीप केलाय चेंडूला लेग साईडच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, दोन पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि या ठिकाणी 3 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये 3 ने भर होतीये. धावसंख्या जाऊन पोचतीये ती 11 वरती. दुसरं षटक कोण घेऊन येते ते पाहायचं. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक, निर्णायक षटक, दुसरं षटक. कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय नितेश पालकर. एका बाजूला आहे रोहित सिंग, ओम हरिओम. दोन भाऊ मैदानामध्ये. सामना चालू करायचा पंच. नितेश पालकर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे दुहेरी अंकामध्ये 11. डबल एक्का पाहूया मारतोय की काय छक्का. हा चेंडू हरिओम याच्यासाठी. चेंडू जातोय सीमा रेषेच्या लगत. चेंडू झाडावरती आदळतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण. धावसंख्या तर 2 ने भर होती आहे. धावसंख्या जाऊन पोचते ती 13 वरती. षटक मात्र मैदानामध्ये दुसरं. नितेश पालकर गोलंदाजी करतोय. सुरेख असा गोलंदाज विक्ट्री बॉयज संघाचा. दोन भाव मैदानामध्ये आहे. काय फलंदाजी करतात दोघे. प्रेक्षणीय फलंदाजी. आतापर्यंत एकही चेंडू डॉट खेळलेला नाहीये हरिओम. पुढचा चेंडू नितेशाचा. पाहूया नितेश पंचांना पार करून हा चेंडू. सुरेख फटका पॉइंट बाउंड्रीच्या दरम्यान. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या जाऊन पोचतीये ती 15 वरती. षटक मात्र मैदानामध्ये दुसरं. काय ऑफसाईडला फटके मारतोय तो हरिओम. चेंडू जिकडे त्या बाजूला ऑफ स्टिकला टाकला का कव्हरला खेळतोय. बॉडीवरती टाकला की लेग साईडला खेळतोय. काय फलंदाजी करतोय. प्रेक्षणीय फलंदाजी. मूर्तलान आणि कीर्तमान. काय फलंदाजी हरिओम याच्या बॅटमधून पाहायला भेटते. नितेशाचा तितका चांगला गोलंदाज. फुल यॉर्कर पद्धतीचा चेंडू लेग साईडला खेळायच्या नादात बाद होतोय. हरिओमच्या स्वरूपात झटका लागतोय या ठिकाणी. फ्रेंड्स 11 संघाला. काय ती फलंदाजी. त्याची जागा घेण्यासाठी सत्ता कर्णधार फाद सौदागर. 3 षटकाचा सामना. धावसंख्या जाऊन पोचली आहे ते 15 वरती. गोलंदाजी करतोय नितेश पालकर. काय गोलंदाजी. सुरेख पद्धतीचा यॉर्कर. तिरफळा चित केलाय तो हरिओम याला. पॅडल स्वीप खेळण्याच्या नादामध्ये बाद होतोय. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहे. काय फलंदाजी या ठिकाणी केली आहे त्या हरिओम याने. फलंदाजी आवडली असली तर टाळ्या वाजवा. यंगस्टार खेळाडू आहे.
हल्ला का बस भाद सौदागर संघाचा संघनायक गोलंदाजी करतोय नितेश पालकर. गोल्डन पुढचा चेंडू नितेश याचा फाद याच्यासाठी. षटक मात्र मैदानामध्ये दुसरं सेमीफायनलचं. हा चेंडू सुरेख पद्धतीने खेळायला थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. या तिसऱ्याचा प्रयत्न करतात की काय आणि मला वाटतं या ठिकाणी रनआउटचा चान्स आणि 3 धावा पूर्ण. काय रनिंग द बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला भेटतं या दोन फलंदाजामध्ये भात आणि पिंटू मध्ये. काय ताळमेळ. धावसंख्या जाऊन पोचतीये ती 18 वरती. षटक मात्र मैदानामध्ये दुसरा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसरा षटक मैदानामध्ये आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये धावा कमवल्या त्या 7 धावा. एक गडी बाद केलाय. षटक मैदानामध्ये टाकतो तो नितेश पालकर. सामना करेल रोहित सिंग उर्फ पिंटू. षटकार की चौकार की निर्धाव. क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना त्या ठिकाणी विकास शर्मा. रायझिंग स्टार्स चषकामध्ये गोलंदाजी करतोय नितेश पालकर. रामनगर एंड कडून पुढचा चेंडू नितेश याचा. सुरेख असा फटका चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. फाईन लेग बाउंड्रीच्या दरम्यान. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. पिंटूच्या बॅट मधून निघालेला दणदणीत आणि खणखणीत चौकार. धाव संख्या जाऊन पोचतीये ती 22 वरती. षटक मात्र मैदानामध्ये दुसरं. खत्म करना है. काय फलंदाजी करतोय तो पिंटू. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 22 वरती. त्वरित सामना चालू करायचा आहे पंच. रायझिंग स्टार चषक 2022 सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये होतोय. हा चेंडू सुरेख फटका. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण होती आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावीवर समाधान मानावं होते जय जोशी याचं. धाव संख्या जाऊन पोचते 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक मैदानामध्ये कोण घेऊन येते ते पाहायचंय. जयेश जोशी की संदेश. दोघांमध्ये पाहूया कोण गोलंदाजीसाठी येत आहे. की सिद्धेश भुरंकर. त्वरित सामना चालू करायचा आहे पंच. जयेश जोशी वैयक्तिक पहिलं संघासाठी निर्णायक षटक घेऊन आलाय. धाव संख्या झालेल्या 23. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून आरामनगर एंड कडून गोलंदाजी करतोय. त्वरित सामना चालू करायचा आहे पंच. जयेश जोशी सामना करतो रोहित सिंग उर्फ पिंटो. खेळवला चेंडूला थर्डमॅन झोन मध्ये डी झोन क्षेत्रात 2 धावा. धाव संख्येवर धाव संख्या होती 25. निर्णायक षटक मैदानामध्ये या इनिंगचं. काय फलंदाजी करतोय तो पिंटू. गोलंदाजी रोहित उर्फ पिंटू. पुढचा चेंडू जयेशाचा. फुलटाज पद्धतीचा चेंडू. यश बाद होतो. तिरफळा चित होतो या ठिकाणी.
पॅडल स्वीप करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी येतोय दिवेश. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या 25. षटक मात्र निर्णायक टाकतोय तो जयेश जोशी. फुलटाच पद्धतीचा चेंडू काहीसा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू जय जोशी याचा. पाहूया कोणी खेळतोय मेगा फायनल. दोन संघामध्ये या ठिकाणी सामना चालू. विक्ट्री बॉईज की फ्रेंड्स 11. सुरेख फटका चेंडू जातोय फायनलच्या क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी डी झोन क्षेत्रात चेंडू. धावसंख्या 2 ने बर होती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 वरती, 27 वरती. पुढचा चेंडू जयेश जोशी याचा. फाद सौदागर याच्यासाठी, दिवेश याच्यासाठी. पाहूया दिवेश तुझे आणि आतमध्ये येऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये तिरफाळा बाद होतोय. काही समजू शकला नाहीये. काय गोलंदाजी करतोय जयेश जोशी मैदानामध्ये. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी. ची जागा घेण्यासाठी येतोय तो गौरव शुक्ला. क्रिकेट टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव गौरव शुक्ला. अष्टपैलू खेळाडू येतो या ठिकाणी फलंदाजीसाठी. जयेश याचा सामना करेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वरती. गौरव शुक्ला पाहूया आपल्या संघाला कुठपर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या झाली 27. शेवटचे 2 चेंडू चौकार मारतो की षटकार का निर्धाव. पाहूया 1 धाव की 2 धाव. किती धावा जमवतो या ठिकाणी हा चेंडू. सुरेख असा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी जयेश जोशी याची. गौरव शुक्लाची जागा घेण्यासाठी येतो रवींद्र. स्ट्राईकला शेवटचा चेंडू. फाद सौदागर किती दावा टोकतोय. षटकार की चौकार. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. प्रेक्षणीय गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो जयेश जोशी. पुढचा चेंडू जयेश याचा. फाद सौदागर याच्यासाठी हा चेंडू. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू या इनिंगचा खेळतोय फाद सौदागर. फाद सौदागर साठी हा चेंडू. सुरेख असा चेंडू. हलकीसी अपील लेग बिफोरची परंतु चेंडू जातोय डी झोन क्षेत्रात. 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 वरती. विजयासाठी 30 धाव्यांची गरज. 10च्या सरासरीने धावा कमवायच्या आहेत 3 षटकामध्ये. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचंय फ्रेंड्स 11 संघ. यानंतर समालोचन करतील आमचे मित्र समालोचक मोहिते सर. धन्यवाद प्रवीण देशमुख. 3 षटकांचा हा सेमीफायनल सामना. आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनल सामना. 18 चेंडूमध्ये 30 धावांचं आव्हान विक्ट्रीबाईच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
सामना त्वरित चालू करायचा आहे. रायझिंग स्टार मर्यादित षटकांचे सामने कलशाची अनिल जोशी यांच्या स्मरणार्थ दिव्य स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं गेल्या 2 दिवसामध्ये वर्षा पटांगणावर आपण हे सामने पाहतोय. आणि आजच्या दिवसातील सेमीफायनल सामना काल झालेल्या सामन्यामध्ये मेगा फायनलमध्ये प्रवेश केला तो शीतल काय माहिती ना अजून काय समजलं नाही. सलामीची जोडी मैदानात विक्टरी बॉयच्या संघाची सिद्धेश साटम आणि विकास शर्मा. मागील सामन्यामध्ये क्वार्टर फायनल सामन्यामध्ये नाबाद खेळी केली होती. या दोन्ही सलामीच्या फलंदाजाने 40 धावांचं एक आव्हान ठेवलं होतं रायझिंग स्टार संघाने. ते आव्हान त्यांनी पेळलं होतं. ते दोन्ही फलंदाजांनी नाबाद खेळी करून तो सामना विक्टरी बॉयच्या संघाने 10 विकेट राखून जिंकला होता. अठरा चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिल्या सामन्याचा पहिल्यासाठी घेऊन होतो सुनील निर्मल. स्ट्राईकवर होतो विकास शर्मा. पूर्णतः भरात खेळतोय आणि तशीच खेळ खेळायला लागेल त्याला आपल्या संघासाठी संघ सहकार्यासाठी. एक गुरु शिष्याची जोडी मैदानात सलामीची जोडी विकास शर्मा आणि सिद्धेश पालकर माफ करा सिद्धू साटम. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू या दरम्यान कोणती धाव नाही. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने परंतु बॅटच्या पटकन काय चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू निघतोय एकशे गौरव शुक्लाच्या हाती. निर्धाव चेंडू 18 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कव्हरच्या अंतराला चेंडू हवेमध्ये एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घोषित झोन मध्ये चेंडू स्थिर राहतो 2 धावांसाठी. 2 धावांनी खातं खोलतोय वैयक्तिक विकास शर्मा. संघाचं खातं खोलतोय बिनबाद 2. पहिल्या षटकी मार्गस्थ पुन्हा एकदा स्वेटच्या दिशेने तळवा चेंडू एक धाव घेतली. दुसरी धावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सज्ज परंतु दुसरी धावी पूर्ण होऊ शकेल. हरिओम फील्ड करतो चेंडूला. या दरम्यान 2 धावा. धावसंख्या वाढली 4 बिनबाद 4. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू खोलवर टाकला चेंडू याकरल्यांचा चेंडू होता. समजू शकला नाही विकास शर्मा. निर्धाव चेंडू सुंदर असा चेंडू
गडीच्या दिशेने चढवला चेंडू, या दरम्यान एक धाव. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होती 5, बिनबाद 5. सुंदर अशी गोलंदाजी पेश केली आपल्या संघासाठी सुनील निर्मळ याने. उर्वरित 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. वैयक्तिक पहिल्या सामन्याचा दुसरा षटक घेऊन येतो तो गौरव शुक्ला. 5 क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना गौरव शुक्ला. पूल करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस द लाईन. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू निघतोय. पुन्हा एकदा मिठा चेंडू तळा चेंडू एक धाव घेतले. सुनील निर्मळ चेंडूवर येतोय, परंतु एका धावेत समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे सुनील निर्मळ यांचं. आणि हा पूल करण्याचा प्रयत्न यशस्वी चक्र आसानच असेल. 5 सौदागरांच्या हाती बाद होतो तो सिद्धू साटम. पहिले हे संबंध करतोय गौरव शुक्ला आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते गौरव शुक्ला यांच्या गोलंदाजीतून. पहिल्याकडे बाद होतो विक्ट्री बॉयच्या संघाचा. सिद्धू याची जागा घेण्यासाठी येतो तो नवीन फलंदाज जयेश जोशी. उर्वरित 9 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. चौकार षटकारांची हातीबाजी करावी लागेल, परंतु सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो गौरव शुक्ला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पुढे सरसावून प्रयत्न होता पूल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्टीत काही येत नाही आणि इथे बाद होतोय. विकास शर्मा धावबाद. काही हारागिरी करताना पत्करताना दिसत आहेत ते विक्ट्री बॉयचे फलंदाज. एका पाठोपाठ 2 फलंदाज माघारी बनवलेत. विकासाची जागा घेण्यासाठी येतो तो संदेश. टेनिस विश्वामधील एक नामवंत असा गोलंदाज गौरव शुक्ला आपलं कसब दाखवताना दिसतोय या सेमीफायनल सामन्यामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी लाईन अँड लेन गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी गौरव शुक्ला. पुन्हा एकदा झेल बाद कॉट बिहाइंड. यष्टीरक्षक 5 सौदागरच्या हाती झेल देऊन माघारी पडतो संदेश. एका पाठोपाठ 3 धक्के दिले ते गौरव शुक्लानी. 1 गडी धावबाद आणि 2 झेलची घेऊन माघारी परतलेत. विक्ट्री संघाची पडझड चालू झालेली आहे. काहीसा सामना पेन्सिल्वेनियाच्या बाजूने झुकताना दिसतोय, परंतु क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं. असाच खेळ म्हणजे क्रिकेट. संदेशाची जागा घेण्यासाठी येतात ते जितेंद्र कदम PI. जितेंद्र कदम यांनी
या इनिंगमध्ये षटकार पेश केला तर रविराज जाधव पिया यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडे आणलं आहे. षटकाची समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 8. काहीसं सामना फ्रेंच इलेव्हनच्या बाजूने झुकलेला दिसतो. उर्वरित 6 चेंडूमध्ये 22 धावा आणि गोलंदाजीचा भार सांभाळतो तो रोहित सिंग. सहा चेंडू 22 धावा. पूल करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. निघाव चेंडू निघतो. 5 चेंडू 22 धावा. 5 चेंडू 22 धावा. रोहित टू जेयू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका बायच्या रूपात गोची झोन मध्ये चेंडू स्थिर होतो 2 धावांसाठी. चार चेंडू 20 धावा. या एरियाला सुंदर असं गोलंदाजी लाईन नेम गोलंदाजी करतोय. बीट केलं तिकडे कसं जखलून ठेवलं त्यांनी जयू याला. सामना जवळजवळ उलटी पाहिजेच्या आतून निसर्गाने दिसतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय रोहित सिंग आपल्या संघासाठी. नामवंत असा गोलंदाज फ्रेंच इलेव्हन संघाचा अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न घोषित झोन मध्ये चेंडू स्थिर होतोय 2 धावेसाठी. सामना जवळजवळ फ्रेंच इलेव्हनच्या बाजूने झुकताना दिसतोय. केवळ उर्वरित 2 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. काहीशी औपचारिकता बाकी आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ चेंडू दिनेश फील्ड करतो. चेंडूला एकच धाव समाधान मानावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते रोहित सिंग याची. सामना फ्रेंच इलेव्हनच्या बाजूने झुकलाय. हलवा टाकला चेंडू आणि हा सामना फ्रेंच इलेव्हन संघाने जिंकला आणि मेगा फायनल मध्ये धडक मारली होती फ्रेंच इलेव्हन संघाने. आणि पुढील धावतं समालोचन आपल्यासमोर सादर करतील ते माझे मित्र प्रवीण देशमुख.